हॅलो फ्रेंड्स, आज मस्त सुट्टी होती तर मॉर्निंगला लवकर उठून क्रिकेट वगैरे खेळून तर जस्ट घरी आलो. आणि घरी आल्यावरती आज ठरवलं होतं की आज तुमच्याबरोबर आज अख्खा दिवस लाईव्ह ट्रेडिंग करायचं. पण ज्यावेळेस ट्रेडिंगचा सेटअप लावला मी आणि माझा ट्रेडिंग अकाउंट ओपन केला त्यावेळेस अचानक शॉक झालो मी की आज गुड फ्रायडे आणि त्याच्यामुळे आज मार्केटसुद्धा बंद आहे. थोडं वाईट वाटलं की आज अख्खा दिवस जो प्लॅन केला होता सकाळी मॉर्निंगला उठून नुसतं क्रिकेट खेळायला जाऊन आल्यानंतर 9 वाजल्यापासून तुमच्याबरोबर ट्रेडिंग करायची, लाईव्ह ट्रेडिंग करायची, अख्खा दिवस आज आपल्याकडे होता. कारण की आज मला पण सुट्टी होती. परंतु आज सुट्टी आहे, मार्केट बंद असल्यामुळे आज आजचा जो प्लॅनिंग केला होता मी तो एक सक्सेस झाला मॉर्निंगला क्रिकेट खेळण्याचा. पण दुसरा जो प्लॅनिंग तो फेल झाला. पण असो, पण त्यानंतर मी जस्ट विचार केला की मी तर आज खूप दिवस झाले मी माझ्या रिसॉर्टला गेलो नाही आहे, फार्म हाऊसला. तर आज फार्म हाऊसला जायचा माझा प्लॅनिंग आहे. तर चला आज तुम्हाला पण माझ्याबरोबर फार्म हाऊसला घेऊन दाखवतो तुम्हाला माझा फार्म हाऊस कसा आहे तो. चला फार्म हाऊसला जाऊ आपण. ही माझी गाडी, माझा फेवरेट नंबर 8080. बघा बघा पावसाने काय केलं, एक दिवस पाऊस पडला आणि त्याने फक्त एक काम मॉडर्न ठेवलं आहे. छान. आता यामध्ये 15 मिनटं गाडी पुसण्यामध्ये जाणार आहेत. मी माझ्या गाडी वॉश करणाऱ्या माणसाला सांगतोय गाडी वॉश करून दे म्हणून. गाडी पुसायला खूप वेळ होणार होता आमच्या कामगाराला, त्यामुळे मी ही बुलेटच काढली आणि बुलेटवरतीच चालू माझ्या फार्म हाऊसवरती. तर फार्म हाऊसवर जाताना एक मला खूप एक चांगली गोष्ट अशी ती दिसते आणि खरंच मन खूप प्रसन्न होतं. ते म्हणजे तुम्ही बघा, विठ्ठलाची मूर्ती. चला केअरटेकर कुठेतरी गेला वाटते. तर आता आपणच लॉक उघडूया. फायनली पोचलो आपण आपल्या फार्म हाऊसवरती. तुम्हाला हे मस्त आंब्याची झाडे दाखवतो मी. हे बघा केवढंसं आंब्याचं झाड आहे आणि याला वेगवेगळ्या व्हरायटीचे आहे. बघा छोटूसा असा आंबा आलेला आहे. हे बघा असे पानांच्या मध्ये जाऊन लपलेले आहेत की जेणेकरून यांना कोणी खावे नये. आमच्या फार्म हाऊसची एक खासियत अशी आहे की इथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटीचे झाडं दिसतील. हा बघा लिंबूचं झाड, हे बघा पेरूची झाडं, पूर्ण पेरूची झाडं आहेत. ही बघा आंब्याची दुसरी जात, ही बघा याला पण भरपूर असे आंबे आलेले. ते बघा नीलम, हापूस, तोतापुरी, केशर, बारमई असे भरपूर आंब्याची झाडं आहेत इकडं. नक्कीच एकदा व्हिजिट द्या. त्यानंतर हे चिकूची झाडं, टोटल 150 प्लस झाड आहेत सर्व, प्रत्येक व्हरायटीची. ही चिकूचे झाड, हे बघा चिकूचे. त्यानंतर हा जो झाड आहे हा लाल पेरूची झाड आहेत. हे 2-3 जे झाडं आहेत ही लाल पेरूची झाड आहेत. चला आता फार्म हाऊसकडे जाऊ. हा मस्तपैकी झोका. दिवसभर काम करून थकल्यानंतर इथं मस्तपैकी आराम करायचा आहे आपल्याला. आज सर्व आपल्यालाच कामं करायची आहेत, केअरटेकर नाही आहे आज. त्यानंतर लहान पोरांना खेळण्यासाठी हा झोका. बघा मस्तपैकी गार्डन आहे छोटंसं, घसरगुंडी आहेत, झोके आहेत. आता आपण मोटर चालू करूया. तर थोड्या वेळ मोटर चालू करूया. तुम्हाला पहिले फार्म हाऊस दाखवतो मी. हा आवळा आहे बघा, हा आवळ्याचं झाड आहे. आवळ्याचं हे बघा ऊसाचं झाड, हे बघा छान असं, हा सुंदर असा गजबो. चला खरंच मन फ्रेश होतं आणि खूप दिवसानंतर आलो मी. हे बघा आय लव्ह श्री सेवा फार्म. माझ्या सहकार्याने टाकलेले आहेत आमच्या शाळेतले ड्रॉइंग टीचर प्रशांत सर यांनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षराने हे लिहिलेले. थँक्यू प्रशांत सर. आणि हा आहे आमचा फार्म हाऊस.
चला तुम्हाला मी आता मागची साईड दाखवतोय. हे बघा लॉक केलाय. ह्याला म्हणतात सुखी माणूस. केअरटेकर लॉक करून त्याला वाटलं की आज मालक येणार नाही आहेत तर आज लॉक करून जावं. व्हेरी गुड, कीप इट अप. ही बघा हे फुलाचं झाड. आणि ह्या झाडाचं खासियत असं आहे इथं या झाडाला 12 महिने फुलं येतात. आणि त्याच्यामुळं ह्याच्या सौंदर्यामुळं आपल्या फार्म हाऊसला अजून सौंदर्य येतं. हे बघा छान छान अशी चिनी गुलाबची वेगवेगळ्या व्हरायटीची झाडं आहेत. आणि हा आहे आपला स्विमिंग पूल बॅक साईड. तर आजचा सुट्टीचा एक चांगला उपयोग झाला. घरातले पण खुश होतील की शेवटी फार्म हाऊसवरती गेलाच. ही वेळेच्या अभावी फार्म हाऊसवर जायला खरंच जमत नाहीये. हे काजूचं झाड आहे. हे बघा काजूची झाड आहेत छान. आणि मेन म्हणजे आमची इंडियन स्ट्रॉबेरी. बघू आता आहेत का. सीझन तर ऑलमोस्ट संपलेला आहे पण असणार 100% असणार. ढूंढ के निकालेंगे, रुको. ये देखो वेरी गुड, मिल गए देखो इंडियन स्ट्रॉबेरी. थोडी आंबट गोड लागते खायला पण छान असते. त्याला आपण जेव्हा शाळेत जायचो त्याला आपण तुती म्हणतो. तुतीची झाडं. ही आमची बॅक साईड आहे फार्म हाऊसची. आणि ते विड्याची पानं त्याला आपण खायची पानं म्हणतोय बघा. खायच्या पानाचे वेळ आहेत. आणि हा एडलिंबू. एडलिंबू म्हणजे एक त्या लिंबूची साईज मोठी असते. त्यानंतर हे आमच्या केअरटेकरने लपून ठेवलेलं झाड. लपून ठेवलेलं झाड म्हणजे मँगोचं झाड. हे बघा या झाडाला मँगो आलेत मस्त. आणि भरपूर मँगो आलेत म्हणून तिला लपून ठेवलेलं झाड असं म्हटलं मी. बघा भरपूर मँगो आलेले आहेत या झाडाला. हे बघा फार जमिनीला टेकलेले आहेत. व्हेरी गुड. हे बघा म्हणजे ह्या वर्षी चिल्लर कंपनीची खरंच मजाच आहे. आणि ते वाटच बघतायत की काका आम्हाला फार्म हाऊसवरती घेऊन जा लवकर. पण बॅड लक त्यांचं की त्यांची एक्झाम चालू आहे. अजून 1 महिना त्यांना वाट बघावी लागणार आहे. ते बघा छान अशी. असं एकाच झाडाला नाही, बघा भरपूर झाडांना बघा. जसं आमच्यावरती प्रेम आहे तसे आंब्यांचं पण यावर्षी भरपूरच प्रेम उतू चाललेलं आहे. एवढं प्रेम उतू चाललेलं आहे की पार ते जमिनीला टेकायला आलेले आहेत आंबे. एवढे आंबे आलेले आहेत भरपूर. हे बघा हे तुम्ही नीट ऑब्झर्व करत असाल तर आंब्याची तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी दिसून येते. तिकडच्या आंब्याच्या झाडाच्या आंब्याचा साईज बघा. ह्या आंब्याच्या झाडाच्या आंब्याचा साईज बघा. मी स्टार्टिंगलाच बोललो होतो की वेगवेगळ्या व्हरायटीचे इथं झाड आहेत. नीलम, हापूस, तोतापुरी, केशर. हे बघा दुसरी अजून एक जात आंब्याची. हे बघा गोल आंबे ते बघा. हे बघा लिंबू सारखे. आणि हे देखील भरपूर आलेले आहेत. थोडं आधी व्हिडिओ बनवले असते तर तुम्हाला काजू पण दाखवले असते. हे बघा काजूची झाडं. त्यानंतर आहे हे बघा करवंदाची झाडे. बघा छोटी छोटी करवंद पण आले तुम्हाला दिसत असते बघा. छोटी छोटी करवंद देखील आलेले आहेत. हे बघा अजून ते काही पिकले नाही आहेत. ते पिकल्यावरती या खायला सर्वांनी करवंद. हे बघा भरपूर आलेले आहेत. हे बघा म्हणून तर सर्व आमची चिल्लर कंपनी आमच्या मागे लागलेली आहे की कधी एकदा एक्झाम संपते आणि कधी आम्ही फार्म हाऊसला जातोय. एक करवंद पिकलेला आहे पण तिथपर्यंत बॅड लक आपला हात पोचणार नाहीये. हे बघा
चला यावेळी उन्हाळ्यात सुट्टी खूप मस्त जाणार दिसते. हे बघा काजूला मोहर आलाय, पण तो मोहर गळून जाणार आहे कारण की सीझन ऑलमोस्ट त्याचा संपलेला आहे. त्यानंतर हे तुतीचं झाड. अच्छा बघा सर्व तुत्या इकडे लपल्यात वाटतं आपल्या. हे बघा छोटे छोटे इंग्लिश चिंच. अरे व्हेरी गुड. इंग्लिश चिंच तुम्हाला दिसत असेल. ही बघा इंग्लिश चिंच. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आपल्या फार्म हाऊसवरती सर्व व्हरायटीची झाडं मिळणार. कमीत कमी 150+ व्हरायटीज आहेत आपल्याकडे. त्यानंतर ही ती होती इंग्लिश चिंच आणि ही आहे गावठी चिंच. तोंडाला पाणी आलं. ओके ही आहे गावठी चिंच. आणि त्यानंतर ह्याच साईडला आता उन्हामुळे तुम्हाला दिसणार नाही आय थिंक, पण तरी मी झूम करून दाखवतो. ही आहे लाल चिंच. जी आपली गावठी चिंच कशी असते की तोडल्यानंतर आतमधून हिरवीगार असते, तशी ही लाल चिंच आहे ना, ही आतमधून तोडल्यानंतर पूर्ण लाल असते, आपल्या रक्तासारखी लाल लाल भडक असते. बऱ्याच लोकांनी बघितली सुद्धा असेल. चला आपण पुढे बघूया. आपण म्हणजे मीही बघतो काही, मी पण खूप दिवसानंतर आलेलो आहे. त्यानंतर अजून एक चांगलं म्हणजे आयुर्वेदिक एक झाड तुम्हाला दाखवतो मी. ते म्हणजे हे बघा शुगरचं झाड. शुगर म्हणजे साखरेचं झाड नाहीये, हे झाड आहे ज्यांना शुगर झालेली आहे त्या लोकांनी जर ह्याचा एक पाला खाल्ला तर त्यांची डायबिटीज बऱ्या प्रमाणात कंट्रोल होते. असं हे शुगरचं झाड आहे. हे बघा. आणि त्याच्याच बरोबर हा बघा त्याच्याच बरोबर आहे ना, हे कसलं झाड आहे बघू दे एक मिनिट. मोसंबीचं. त्याच्याच बरोबर हे एक मोसंबीचं झाड आहे. आणि बघा खूप दिवसानंतर आल्यामुळे एक मका खायला मिळणार नाही आपल्याला. बघा मका सुकलाय पूर्ण. हो कसा आला आतमधून चेक करू त्याला. वरून सुकलाय, आतमध्ये आहे का जिवंत. एक मिनिट. आय थिंक आतमधून पण तो सुकला असावा, कारण की खूप दिवस झाले आम्ही आलेलो नाही आहेत. सॉरी बॅड लक. आतमधून देखील तो सुकलेला आहे. हे बघा मक्याची झाडं. हे बघा अजून एक आंबा. सर्व मोहर. आता तो खूप ऊन असल्यामुळे यावर्षी मोहर देखील खूप सुकलेला आहे. जर यावर्षी थोडं कमी प्रमाणात ऊन असतं तर यावर्षी भरपूरच आंबे आले असते आणि तुम्हाला देखील पाठवले असते मी. पण यामधला काही हिस्सा देईन तुम्हाला मी, नका टेन्शन घेऊ. हे बघा आंबे. हा बघा मस्त आंबे आलेले आहेत. हे नारळाची झाडं. हे जामचं झाड. जामचं पण ऑलमोस्ट सीझन संपलेलं आहे. बघा जामची झाडं. कलिंगड देखील लावलेले आम्ही. हे बघा कलिंगड. आता काढलेत ते कलिंगड, त्यामुळे आता तुम्हाला कलिंगड दाखवण्यासाठी तर नाहीच आहेत, पण कलिंगडच्या सुद्धा वेली लावलेल्या आम्ही. हे बघा. त्यानंतर हे बघा रताळं. हे बघा रताळ्याची वेळी बघा. आता गवत वाढलंय म्हणून खूप गवत वाढलंय, त्याच्यामुळे काही ते दिसत नाहीये. आता तुम्हाला दिसेल बघा. एक मिनिट. असे कामं करावे लागतात फार्म हाऊसवरती येऊन. नुसता स्विमिंग पूलमध्ये उड्या मारायला नाही लागत, म्हणून मी फार्म हाऊसवरती यायला टाळतो. कामं करायला लागतात म्हणून. हे बघा रताळ्याची झाडे बघा. व्हेरी गुड. हे बघा कढीपत्त्याची झाडं. कुणाला पाहिजे असेल तर या. आणि भरपूर कढीपत्त्याची झाडं आहेत. बिंदास घेऊन जा कढीपत्त्याची झाडं. काकडीची वेल. आणि अजून एक गंमत म्हणजे माहिती आहे का, आता हे झाड तुम्ही बघा खूप छोटूसं झाड आहे. हे बघा खूप छोटं झाड आहे फणसाचं, पण त्याला फणस बघा तुम्ही किती आलेत. हे बघा. हे बघा. जो पण सर्वात लवकर लाईक सबस्क्राईब करेल त्यासाठी एवढी फणसं सर्व. नाही खरंच खूप छान आहेत. हे बघा ना. आणि खरंच एक नवल आहे की आपण काही लोकांना खूप छोटे समजतो, खूप कमी लेखतो, पण त्या लोकांनी जर त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली तर त्यांचे कौतुक होतात. कारण की हे झाड, त्याच्याच बाजूला एक दुसरं झाड तुम्हाला दाखवतो पहिले. एक मिनिट. हे बघा हे झाड केवढं मोठं आहे. फणसाचंच झाड आहे,
पण खूप मोठं झाड आहे फणसाचं, पण त्याला एकही फणस आलेला नाहीये. हे झाड खूप मोठं आहे. ह्याच्याकडनं आम्हाला खूप अपेक्षा होत्या की ह्याला भरपूर फणसं येतील यावर्षी, पण ह्याला एकही फणस आलेला नाहीये. आणि ह्या झाडाला आम्ही सर्वात जास्त पाणी, खत वगैरे सर्व दिलं, पण त्या झाडाने आम्हाला एकही फणस काय म्हणजे मोहर सुद्धा आलेला नाही झाडाला. पण हे जे छोटं झाड होतं ह्याला आम्ही सर्वात कमी प्रेम केलं, म्हणजे कमी पाणी देणं, कमी खत देणं, कारण की छोटं झाड होतं त्याच्यामुळे ह्याला मी जास्त काळजी घेतली नाही. पण ज्या झाडाची काळजी आम्ही कमी घेतली त्याच झाडाने आम्हाला सर्वात जास्त फळं द्यायला सुरुवात केली. बघा, सांगण्याचं तात्पर्य की कधीच कुणाला कमी लेखायचं नाहीये. कधी कोण त्याचा रंग दाखवेल आणि कधी कोण फेमस होईल, कधी कोण चमकेल सांगू शकत नाही. हे या झाडाने प्रूफ केलेले. त्या झाडाला सॉरी बोलतो, सॉरी, नेक्स्ट टाइम पासून तुझी पण चांगली काळजी घेऊ आम्ही. हे बघा, खूप छान फणसं आलेले आहेत आणि भरपूर आलेले आहेत. हे बघा, आणि भरपूर हे फणस छोटे छोटे गळालेले पण आहेत. बघा, तुम्ही खाली बघत असाल, तुम्हाला दाखवतो, खाली खाली पडलेले बघा, भरपूर गळालेले पण आहेत. एक प्रकारे आम्हाला पनिशमेंट दिले असे वाटतं त्यांनी, की तुम्ही माझी काळजी नाही घेतली, माझ्यावरती प्रेम नाही केलं, त्यामुळे तुम्हाला जास्त फणस देणार नाही होत. हे बघा, भरपूर तुम्हाला दाखवतो मी, असे भरपूर फणस गरे गळालेले ते बघा फणसाचे. हे बघा, भरपूर आहेत, भरपूर. आता शोधायला घेतले तर शोधायला लागलो तर मी कमी 40-50 मिळतील. हे बघा, हे बघा, भरपूर आहे. हे बघा, भरपूर गळाले, 40-50 गळालेले, सर्व 40-50 फणस गळालेले आहेत. आणि अजून ह्याच्यावरती 40-50 फणस आहेत जर नीट बघितलं तर. हे बघा, जर विचार करायचा ह्या त्या झाडाच्या ऐवजी ह्या झाडाची जर जास्त काळजी घेतली असती तर आज कमीत कमी एवढूशा झाडाला 100+ फणसं असती. पण ठीक आहे, चुका या माणसाकडनंच होतात, नेक्स्ट टाइम पासून होणार नाहीयेत. हे बघा, आंब्याची झाडं. त्यानंतर शंकराचा खूप मोठा भक्त आहे मी, त्यासाठी बघा बेलाची पानं. हे बघा, त्यानंतर माझ्या छोट्या मुलीला फुलांची खूप आवड आहे म्हणून तिने हा मोगरा लावलाय बघा. हे बघा, त्याला मस्त कळ्या पण आल्यात. छान, भरपूर झाड आहेत, म्हणजे जेवढे दाखवू तेवढे कमी आहेत. त्यानंतर हे बोराचं झाड, बोराचा पण सीझन गेलेला आहे. हे बघा, तुम्हाला खाली पडलेले दिसतील बघा बोर. आहे बघा, मग दाखवतो मी. त्यासाठी वेळेवरती फार्म हाऊसवरती यायचं असतं, म्हणजे आपल्या सर्व गोष्टी फ्रेश नॅचरलमध्ये मिळतील. हे बघा, बोरं सर्व सुकून पडलेली आहेत, पण त्यांना कोणी काढली नाही. हे बघा, भरपूर आहेत, भरपूर खाली पडलेले आहेत. त्यासाठी वेळेवरती यायचं फार्म हाऊसवरती, म्हणजे आपल्या सर्व गोष्टी नॅचरल खायला मिळतील. हे बघा, हे बघा, खूप म्हणजे असं अजून 1 ते 2 वर्षानंतर पूर्ण इथं जंगलच होईल मला असं वाटतंय, एवढी झाडं आहे तिकडं. आणि ह्यामागं खरी मेहनत आहे माझ्या वडिलांची, की जेव्हा ही जागा घेतली आम्ही तेव्हा जागा एकदम पडीक होती, आणि त्या पडीक जागेचं सोने माझ्या वडिलांनी केलं. त्यांचे कष्ट आहेत, आम्ही फक्त या झाडाची फळं खातोय. खरंच हँड्सअप आहे वडिलांना की त्यांनी एवढी मेहनत केली आणि अजूनही करतायत. हे बघा, भरपूर व्हरायटीचे जांभळीची झाडे तिथं तुम्ही बघत असाल. हे बघा, पूर्ण लाईनच आहे, छोटा जांभूळ, मोठा जांभूळ, चिनी जांभूळ, म्हणजे एकदम छोटे छोटे जांभळं असतात ते. त्यानंतर हा आहे ऑस्ट्रेलियन साग. बघा, ऑस्ट्रेलियन साग छान, खूप छान असा फार्म हाऊस आहे. जर रेग्युलर आपण ट्रेडिंग करणारच आहोत, कधी सुट्टीमध्ये एक छोटी स्मॉल गेट टुगेदर पिकनिक काढू आपण इकडं फार्म हाऊसवरती, म्हणजे तुमचे डाऊट्स वगैरे सर्व आपल्या सॉल्व्ह करते. हा रेन डान्स, हे बघा, रेन डान्स. तर मस्तपैकी स्विमिंग पूलला पाणी भरायला लावलेलं बघा. हे बघा, तर अजून एक गंमत मला आमच्या केअरटेकरने सांगितलंय की दादा, मोटर जेव्हा चालू करशील तिथं नीट जा, तिथं तुझ्याकडे एक सरप्राईज ठेवलंय मी. आता सरप्राईज म्हणलं तर मला नेहमी धक्काच येतो, कारण त्याची सरप्राईज म्हणजे शॉकिंग न्यूज असते. ही बघा माझी ब्लॅक परी.
तिची सरप्राईज तुम्हाला दाखवतो मी आल्यावरती. मी बघितली ती सरप्राईज, तुम्हाला दाखवतो सरप्राईज काय आहे ती. ही मोटरची रूम आहे, तर चालू करून गेलं तर आपण ओपन करू मोटरची रूम आणि ती सरप्राईज तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट फक्त आवाज बघा त्यांचा. आता हे बघा सरप्राईज. आणि हा आमचा गेट आतमधून येण्यासाठी मोटरसाठी. हा मोटरचं बटन आहे, म्हणजे इथून आपण येणार. मी बाहेर जाऊन बोलतो, नाहीतर ही जी सरप्राईज आहे ही महागात पडेल आपल्याला. 1 मिनिट मला बाहेर जाऊ दे इथून. तोंडातून आवाज नव्हता निघत, कारण की सरप्राईज एवढी मोठी आहे की ती आपल्याला पळून देणार नाहीये. कारण की जसं आतमध्ये घुसलो की डोक्यावरतीच ते मधमाशाचा पोळा होता, आणि खरंच खूप मोठा पोळा आहे. आता एक खरंच मोठं टेन्शन आहे की मोटरमध्ये पाणी चालू करताना जाताना खरंच रिस्की आहे, कारण की मधमाशाचा पोळा आहे तो हळूहळू वाढत चाललाय. तर मी एका माणसाला बोलवलेच आहे की मधमाशाचा पोळा काढण्यासाठी. तो दुपारी येईन बोललाय. तोपर्यंत फार्म हाऊसमध्ये आता पाणी भरायला, फार्म हाऊसच्या स्विमिंग पूलमध्ये पाणी भरायला मी चालूच केलेलं आहे. याच श्री सेवा फार्म हाऊसवरती भरपूर अल्बम्सची शूटिंग झालेली आहे, शॉर्ट फिल्मची शूटिंग झालेली आहेत. त्याचमधला एक फेमस अल्बम म्हणजे पो पो पोमचाय पो, बंजारा समाजाचा एक हा अल्बम आहे आणि खूप सुंदर असं गाणं आहे. या गाण्याची सुद्धा शूटिंग या आपल्या श्री सेवा फार्म हाऊसवरती झालेली आहे. त्या गाण्याचं नाव आहे पो पो पोमचाय पो. खूप छान गाणं आहे बंजारा समाजाचं. येताना बरोबर वडेपाव आणलेले आहेत मी, कर्जतचे फेमस वडेपाव. आता ते मस्त खाणार आणि सध्या आराम करील. त्या मधमाशाचा पोळा काढणाऱ्या व्यक्तीची वाट बघणार आहे मी. त्याशिवाय पर्याय नाही आता वाट बघण्याशिवाय. तर बघू, आज ट्रेडिंग नाही केली तर आजचा दिवस पण नाही फुकट घालवला. आज तुम्हाला त्या निमित्ताने अजून जवळीक साधावी म्हणून आपला फार्म हाऊस दाखवला. बघू, उद्या बसतो आपण ट्रेडिंगला. सॉरी, उद्या पण सुट्टी आहे. उद्या सॅटर्डे, परवा संडे. डायरेक्ट आपली गाठभेट होणार मंडेला लाईव्ह ट्रेडिंग करू. कालच्या सेशनमध्ये मला बऱ्याच मित्रांचे कॉल आले की दादा खरंच जे आम्ही ट्रेडिंग करायचो त्या ट्रेडिंगमध्ये आम्हाला असं वाटायचं की खूप सोपं आहे, आणि ज्यावेळेस आम्ही स्वतः ट्रेडिंग करायला सुरुवात केली तर खूप लॉसेस व्हायला लागले आम्हाला. तेव्हा समजलं की ट्रेडिंगमध्ये खूप लॉस होतात. आणि काल ज्यावेळेस तू जेव्हा ट्रेडिंग करत होतास अवघ्या मायक्रो सेकंदमध्ये म्हणजे शेअर घेतला विकला, तर आम्हाला पहिले विचित्र वाटलं रे असं का करतोय हा. ज्यावेळेस तुझा प्रॉफिट बघितला आणि तुझा एक डायलॉग ऐकला आम्ही त्यामध्ये की समुद्र खूप मोठा आहे आणि समुद्राने सांगितलं की सर्व समुद्र तू घरी घेऊन जा, समुद्रातलं पाणी तू घरी घेऊन जा. तर पॉसिबल होणार नाहीये. पण समुद्रामधली एक बादली भरून पाणी घेऊन जाणं खूप सोपं राहील. ही गोष्ट मला तुझ्या ट्रेडिंग करताना दिसून आली की प्रॉफिट दिसतोय, आपला टार्गेट डन झाला, छोटा प्रॉफिट दिसतोय, बुक कर. कारण तो प्रॉफिट आपल्याला फुकटच मिळतोय. थोडे आपल्याला काय मेहनत करायचे. एक मजूर अख्खा दिवस मेहनत करतो, अख्खा दिवस ओझं वाहतो, त्यावेळेस त्याला कुठेतरी 500-600 रुपये मिळतात. आणि आपण घरामध्ये एसी खाली बसून अवघ्या 20 सेकंदात 30 सेकंदात जर आपल्याला 500 आणि 1000 रुपये मिळत असतील तर काय वाईट आहे. त्या मजुरांपेक्षा तरी आपण कमी मेहनत करतोय, म्हणजे 0.0% मेहनत करतोय. तर ते करून तरी आपला 500-1000 रुपये जर प्रॉफिट होत असेल तर वाईट काय. ह्या गोष्टी मला माझ्या भरपूर क्लायंटनी शेअर केल्या आणि म्हणून मला एक भारी वाटलं की त्यांचं ऑब्झर्वेशन होतं व्यवस्थित आणि त्यांचा तो डाऊट क्लिअर झाला. त्यानंतर मला बऱ्याच जणांचे स्क्रीनशॉट पाठवले प्रॉफिटचे. म्हणजे ते लॉसमध्येच होते, पण माझ्याबरोबर ज्यांनी ट्रेडिंग करून त्यांनी स्क्रीनशॉट पाठवले, दादा हे बघ तुझ्यावर ट्रेडिंग करून मला आज 1000 प्रॉफिट झाला, 1500, कुणाला 5000, कुणाला 6000 प्रॉफिट झाला. तर मला खरंच हसायला आलं की ते बोलत होते की आमच्या समोर आम्हाला 1000-2000 प्रॉफिट दिसतोय, पण आम्ही बुक करत नव्हतो, आम्हाला मोठा प्रॉफिट पाहिजे होता. त्याच्यामुळे हा छोटा प्रॉफिट सुद्धा आम्ही हातातून घालवत होतो. त्याच्यामुळे एंड ऑफ द डे, एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द इयर आम्ही लॉसमध्ये असायचो. आणि शेअर मार्केटला नावं ठेवून, शिव्या देऊन, भांडून,
2-3 वाईट शब्द बोलून निघून जायचो. पण आत्ता समजलंय की नेहमी थेंबे थेंबे तळे साचे, की जर आपण छोटे छोटे प्रॉफिट केले तर आपण मार्केटमध्ये टिकू शकतो आणि सक्सेस होऊ शकतो. मागच्या वेळेस एक वाक्य बोललो होतो मी, की आपण मिडल क्लास फॅमिलीमधले आहोत, की जर या छोट्याशा गोष्टीसाठी जर आपण एखादा मोठा लॉस बुक केला तर आपल्याला खरंच तो खूप महागात पडेल आणि तो लॉस आपल्याला पेलवणार नाही आहे. तसे ट्रेडिंग खरंच ज्यांना करायची त्यांनी सेफ साईड करा. ॲज अ प्रोफेशन म्हणून ट्रेडिंग चॉईस करू नका. तुम्ही आज बघितलं असाल, मी पण स्वतः जॉब करतो, त्यानंतर साईड बिझनेस माझे भरपूर आहेत. रिलॅक्सेशनसाठी आम्ही फार्म हाऊस वगैरे येतो, त्यानंतर आम्ही हा फार्म हाऊस रेंटवरती पण देतो. म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत की शेअर मार्केट हा ॲज अ प्रोफेशन म्हणून बिलकुल नाही आहे. तुम्हाला यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी सांगतील, यूट्यूबवरती बऱ्याच गोष्टी अट्रॅक्ट करतील की मैंने एक दिन में 1 करोड कमाए, मैंने एक दिन में 2 लाख कमाए. असं काही नसतं. जर एखादा माणूस एका दिवसात जर लाख 2-2 लाख रुपये कमवतोय तर तो यूट्यूबला आपला टाईम कशाला घालवेल? बरोबर ना? सेम तसंच आहे की तुम्ही ॲज अ प्रोफेशन म्हणून यूट्यूब नका चॉईस करू. ॲज अ छंद म्हणून, ॲज अ टाईमचा योग्य वापर कसा करता येईल तुम्हाला यासाठी. फॉर एक्झाम्पल, आज सकाळी मी ट्रेडिंगला बसलो होतो, माझ्या लक्षात नव्हतं राहिलं की आज गुड फ्रायडे म्हणून मार्केट बंद असेल. पण मी टायमिंगचा सदुपयोग केला की डायरेक्ट तसा फ्रेश झालो, तसाच मी आपल्या रिसॉर्टला निघून आलो मी. म्हणजे वेळ फुकट घालवायचा नाही, आपल्याला काय ना काय ते करत राहायचं आहे. म्हणून त्यामुळं ट्रेडिंगची जर इच्छा असेल, पण बी केअरफुल, थोडं काळजी घ्या आणि मग ट्रेडिंग करा. नाहीतर ट्रेडिंगला राम ठोकलेला कधी पण बेस्ट. ओके, आय थिंक मधमाशा काढणारा माणूस आलेला दिसतोय, त्यांना भेटतोय मी. आणि जी सरप्राईज दिली माझ्या केअरटेकरनी त्याचं थोडं विल्हेवाट लावतो. बघू, भेटू आपण आता डायरेक्ट मंडेला 2:30 ऑनलाईन. पुन्हा एकदा अनुभव घ्या कसं काय ते. आणि आमचा फार्म हाऊस, सॉरी आमचा नाही, आपला फार्म हाऊस कसा वाटला मला लाईक, कमेंट आणि शेअर करा. बाय, भेटू सोमवारी आपण. बाय.